शिराळ्यात आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होणार। यंदा 41 ग्रामस्थ मंडळांना नाग पकडण्याची आणि नागाचे प्रदर्शन करण्याची परवानगी। शिराळ्यात कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग नागपंचमीमध्ये ठरतोय लक्षवेधी। शिराळ्यामध्ये आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। यंदाच्या नागपंचमीमध्ये शिराळ्यातील कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग लक्षवेधी ठरतो। शिराळ्यामध्ये नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात दुर्मिळ पांढरा नाग आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे। आज नागपंचमीच्या निमित्ताने जिवंत नागाचे दर्शन घडवण्यासाठी यंदा परवानगी मिळालेली 41 ग्रामस्थ मंडळामध्ये या कचाड युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना या दुर्मिळ पांढऱ्या नागाचे प्रदर्शन करण्यास परवानगी मिळाली आहे। त्यामुळे शिराळ्यामध्ये हा पांढरा नाग पाहण्यासाठी सकाळपासून गर्दी होतोय। पांढऱ्या रंगाचा नाग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ देणे याची काळजी घेत या पांढऱ्या नागाचे प्रदर्शन करण्यात येत आहे। निसर्ग चक्रातील नागांचे महत्त्व नागरिकांना समजावे आणि सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचे प्रसारण व्हावे या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही शर्ती व अटीवर 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे। गेल्या वर्षी 21 नागांना परवानगी देण्यात आली होती। यंदा त्यामध्ये वाढ करून 41 नागांना परवानगी मिळाली आहे। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कचाड युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे। आणि ह्या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी ह्याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधीसुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो। आणि ह्या नागाबद्दल जेवढी काही प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणार। वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे। हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो। त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे। शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळ्याची नागपंचमी, या 32 शिराळ्याच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची। परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठंतरी असणारी या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती। परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती, बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती। यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे। आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकारबरोबर करत होतो आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळाली। म्हणून एक वेगळं उत्साहाचं वातावरण ह्या शिराळ्याच्या पंचक्रोशीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नागसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे। आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कचाड युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे, त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं तर अल्बिनो जाताचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल। आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल ह्यासाठी आमचं सर्वांचं ह्या वर्षीचा प्रयत्न असणार आहे।